नमस्कार. मी विठ्ठलराजे पवार, शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, माजी सदस्य ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य. या ठिकाणी हे साखर संकुल जे आहे पाठीमागं त्याच्या गेटवरती आमचे शेतकरी आहे, आमच्या इंदापूर तालुक्याचे रमेश बाबा दवडे. आणि या इंदापूर सहकारी साखर कारखान्याने केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जो साखरेचा विक्री घोटाळा झालेला हा देखील मोठा आहे. जवळपास 46,000 पोत्यांचा या ठिकाणी घोटाळा झालेला आहे. आणि आम्ही संघटनेचे हे आमचे प्रतिनिधी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत. आम्ही मागणी केलेली आहे की इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 78 अन्वये तत्काळ बरखास्त करा. त्यानंतर त्या कारखान्याची रिटायर्ड विशेष लेखापरीक्षक महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश या साखर आयुक्तालयाने दिले नाही तर यांच्या विरोधात, आता हे साखर आयुक्तालय राहिलेलं नाही, हे व्यापारी संकुल झालेलं आहे. साखर संकुल नाही, हे व्यापारी संकुल आहे. आणि इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ ज्या ठिकाणचे ते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहे, हा माणूस तालिबानी आहे. होय, मी सांगतो जबाबदारीनं, हा माणूस तालिबानी आहे. तालिबानी कृत्य त्या माणसाने आमच्या या शेतकऱ्याबरोबर केलेलं आहे. या माणसाला तिथं बसू दिलं नाही. या माणसाची भाकरी हातरायचं पांघरायचं तिथून पळून नेलं. रात्रभर हा माणूस त्या ठिकाणी बसलेला होता.